नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर चला व्हिडिओ जाणून घेऊया। मनोज जरांगे म्हणतायत, असंच केलं त्याने, बोलून बाजूला सटकून जातो बोलून देऊ की ते त्यांच्या जवळचे मी काला करीलन करणार तर ते आम्हीच दाखवून पोरांचे ब्रेन वॉश करून त्यांना गुन्हेगारीकडे वळवणार आणि असे कृत्य घडून आणणार। हे खूप मोठा विषय आहे की त्यांनी अजित पवारांकडे जाऊन अजित पवारांना सांगितलं की मला या चौकशीपासून टाळा, मला ह्या चौकशीपासून लांब ठेवा, मला साथ द्या, नसतं माझ्या लोकांना मराठाचा लोक मारतीन, मी जर चौकशीला गेलो तर म्हणजे शंका येईल ना, त्या चौकशीला गेला म्हणजे। आणि मला तर मग असं वाटतं तुम्ही असंच बळ द्यायला लागलात आणि एवढा मोठा घाटपात घडून आणतोय त्याच्यापासून फडणवीस साहेब आणि अजितदादा जर त्याला क्लीन चिट देणार असले तर ही मात्र अवघड गोष्ट आहे। हे मात्र लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस, हा आम्ही मानणारापैकी होतो, परंतु जर आता हे असं तुम्ही करणार असलात तो घातपात घडून आणणार आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याला क्लीन चिट देणार, तो म्हणणार मला या चौकशीपासून टाळा, या चौकशीपासून मला लांब राहू द्या। आणि मग या अजितदादा आणि फडणवीस साहेब जर त्याला साथ देणार असले तर ही खूप वाईट गोष्ट आहे। इतकं नालायक सरकार मी आतापर्यंत कधीच बघितलं नाही की जे सत्य करत नाहीये, सत्याच्या बाजूने उभा राहत नाहीये, फक्त बोल घेवड्यासारखं भाषणातून बोलणार। इतकं नालायक सरकारच नाही बघितलं मी आतापर्यंत। त्यामुळे आमचा आता विश्वासच उडालाय सरकारवरचा बी, फडणवीसावरचा बी, अजितदादावरचा बी। कारण तुम्हाला जर ते आता आम्हाला ही माहिती मिळाली जर हे असं असेल तर किती अवघड काम आहे सरकारचं। जर त्याने अजितदादाला, फडणवीस साहेबांना मला त्या चौकशीपासून टाळा, आम्हाला वाचवा असं जर ते मानणार असला, हे कधी सोपं नाहीये ना। हे कधी गेले होते काय वाटत, ते कधी गेला 2-4 दिवसापूर्वी गेला असेल का 6 दिवसापूर्वी गेला असेल, तो आम्हाला काल जरा उशिरा ही माहिती मिळाली आणि शक्यतो आम्हाला माहिती मिळालेल्या सगळ्या आतापर्यंत खऱ्याच झालेल्यात। कारण तुम्ही एका विद्रोही माणसाला, एक नीच प्रवृत्तीच्या माणसाला, धनंजय मुंड्यासारख्याला तुम्ही वाचवणार असला तर सोपी गोष्ट नाहीये। ह्याचा दुष्परिणाम सरकारला भोगावं लागणार, कारण तुम्ही त्याला बळ द्यायला लागलात, तो टाळा म्हणायला लागला म्हणून तुम्ही त्याला चौकशीपासून टाळायला लागलात। आणि मग वर्षाहून देव बाप्पांनी सांगितलं का काय, बहुतेक तू आता काय कर, वैद्यनाथाची पूजा कर 24 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असेल, तू पूजा कर, प्रचाराला लाग, अजितदादाचं ऐकून तू प्रचाराला लाग, पूजा कर एकदा वैद्यनाथाची, देवबाप्पांनी वर्षाला सांगितलं असेल। कारण तुम्ही इतकं वाईट कृत्य घडून आणता आणि त्याला साथ कसं काय देता। त्याच्यामुळे आता आमचा विश्वासच उडालाय। आम्ही उद्या परवाच ती सगळी त्यांनी जी पोलीस पुरवलेत ते सगळे नाकारणारे तो आम्ही स्वतः अर्ज करणार। ते स्पीकर तुमचं ते काही नको आम्हाला, एकही पोलीस नको, तुमचं संरक्षण आम्हाला नको, काहीच नको, तुमच्यावरती आमचा आता विश्वासच राहिला नाही, अजिबात विश्वास राहिला नाही। उद्या परवा आम्ही जाऊन अर्ज देणार आहेत, फडणवीस साहेबांनी ते आमच्या असणारं संरक्षण सगळं काढून घ्यावं। आम्ही समर्थ आहेत, मी माझं रक्षण करायला समर्थ आहे, माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला समर्थ आहे। आम्हाला तुमचं काहीच नको, तुमच्यावरती आमचा विश्वासच राहिला नाही। तुम्ही जर तुम्हाला तिथं येऊन सांगतोय अशी माहिती आम्हाला मिळते आणि जर हे खरं असेल तर किती अवघड आहे। आम्हाला कळलेली माहिती जर खरी असेल तर किती अवघड आहे। जर ते तुम्हाला जाऊन म्हणतोय तिथं जाऊन म्हणतोय अजितदादाला की मला या चौकशीपासून घातपाताच्या टाळा, याचा अर्थ ते लोक त्याच्यात मध्ये मराठे माझ्या लोकाला मारतील, मी चौकशीला गेल्यावर लोक म्हणते ते जात नाही, म्हणजे त्याची लाभार्थी टोळी, त्याचा अर्थ असा आहे गुन्हेगारीकडे त्यांनी वळवलेली। मला ह्याच्यातून वाचवा, पायावर लोटांगण घेतोय त्यांच्या, तेच फडणवीस साहेबाकडे सुद्धा केलंय जाऊन। जर असं करतोय तर तुम्ही आमचे लोक मरून देणार का गरीबाचे? सरकार म्हणून तुमची काय जबाबदारी नाही का? तो आमदार असू नाही तर मंत्री असू, त्याला चौकशीला गेलाच पाहिजे। तुम्ही असं सरकार चालवणार का? लोकांच्या पाठीशी घालून लोकांच्या लेकरं मारून मरू देणार अशा पद्धतीचं सरकार जर तुम्ही चालवणार असला, असं नालायक नीच सरकारांना विचार मी कधीच बघितलेला नाहीत। त्यामुळं तुमचं संरक्षण सुद्धा आम्हाला नको, आम्ही स्वतःहून उद्या परवाच्या ते तुमचे सुरक्षा आम्हाला दिलेत सुद्धा काढून घ्या, आम्हाला काहीच नको तुमचं। म्हणजे धनंजय मुंडेने जी लोक मारायला पाठवलेत त्यांना मोकळं तरी येता येईल ना मारायला, आम्हाला त्यांना मोकळं राहील ना मैदान, मग त्यांचे लोक सुटून आल्यावर परत दुसरी कोणती टीम असेल त्याची तर मोकळं मैदान तरी राहील ना, आणि आम्हाला मोकळं मैदानच पाहिजे। आता वर्षावरला देवबाप्पांनी असा तुम्ही फडणवीसांचा उल्लेख केला, आता फडणवीसांवरती आणि या सरकारवरती तुमचा विश्वास राहिला नाही।
कबर ठेवायचा ही काय साधी सोपी गोष्ट समजता का तुम्ही? ह्याच्यात राजकारण आणण्याचा विषय का? एखादा जर घातपात घडून आणायला लागलाय, ते करणारे जर कबूल व्हायला लागले, हो आम्हाला धनंजय मुंडेंनी घातपाता जरांगे पाटलाचा करायचं सांगितलंय, तो बोलतोय ह्यांना रात्रंदिवस फोनवरती, आरोपीला ते आता बीडचे धरलेले ते कोण गांचन का काय, तो त्या 2 आरोपीपैकी एकाला 3 वाजता बोललेला आहे, अटक केलं ह्यांना. पर त्याच्या अगोदर तिसरा बरा सायंकाळी 3 वाजता त्याला बोललाय तो. त्याच्यातला दुसरा एक आरोपी त्याला धनंजय मुंडे स्वतः 11:30 पावणे 2ला रात्री बोललाय फोनवरती. तुम्ही चौकशीला पाठवत नाहीत, आम्हाला एवढं कळत नाही का? आता 8-10 दिवस झाले ह्या गोष्टीला, 10-12 दिवस उलटून गेले, तरी तुम्ही त्या चौकशीत बोलत नाहीत. म्हणजे आम्ही केवढे मूर्ख आहेत, आम्हाला कळत नाही काय चाललंय ते. देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादा 100% वाचवायला लागलेत असे मनोज जरांगे यांनी म्हटलेले. तर तुम्हाला काय वाटतं ह्यावर? आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.